मराठवाड्यात पावसाचा कहर, खासदार ओमराजेंनी केलेल्या धाडसी बचाव मोहिमेची कहाणी। सध्या मराठवाड्यात अतिवृष्टीने हाहाकार माजवला आहे। धाराशिव, बीड, परंडा, भूम, पैठण, गेवराई या भागात मुसळधार पावसामुळे नद्या, ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। शेकडो नागरिकांना स्थलांतर करावं लागलं आहे। पत्र्याच्या शेडवर अडकलेली आजी आणि नातू। रविवारच्या मध्यरात्रीपासून परंडा तालुक्यातील वडनेर गावात एक आजी आणि तिचा 2 वर्षाचा नातू पत्र्याच्या शेडवर अडकले होते। मुसळधार पावसामुळे पाण्याचा जोर वाढत होता। अशावेळी धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांना माहिती मिळाली। प्रशासन आणि जिल्हाधिकारी आणि NDRFच्या टीमला सूचना देण्याचे काम सुरू असतानाच ओमराजे स्वतः घटनास्थळी पोहोचले। खासदार ओमराजेचं धाडस। रात्र झालेली असल्याने रेस्क्यू ऑपरेशन कठीण होतं। पुराच्या पाण्याखाली खड्डे, विहिरी, विजेचे खांब असण्याचा धोका होता। पण वेळ न घालवता ओमराजेंनी गावकऱ्यांना आणि स्थानिक तरुणांना घेऊन बचाव मोहीम सुरू केली। रस्स्या व लाकूड टाकून मार्ग काढत त्यांनी आजी आणि नातू अन्य 2 जणांना सुखरूप बाहेर काढले। पुराच्या पाण्यात उतरून रेस्क्यू करणाऱ्या खासदाराचं कौतुक सर्वत्र होत आहे। मराठवाड्यातील भीषण परिस्थिती। धाराशिव आणि बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे। लष्कराच्या हेलिकॉप्टरच्या साहाय्याने आतापर्यंत शेकडो नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले। परंडा तालुक्यात खैरी नदीला आलेल्या पुरामुळे मोठा भाग वेढला गेला। पाझर तलावाचा सांडवा फुटल्याने वस्तीमध्ये पाणी शिरलं। 22 नागरिक, 6 जनावरे आणि 14 शेळ्या वाहून गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे। प्रशासनाची धावपळ। NDRF आणि जिल्हा प्रशासन आणि लष्करी पथकांनी सतत बचाव मोहिमा सुरू ठेवल्या आहेत। लष्करी हेलिकॉप्टरने 150 नागरिकांना वाचवण्यात यश आले आहे। अनेक ठिकाणी घरं कोसळली, शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे। हवामानाचा अंदाज। हवामानाच्या विभागाच्या मते 26 सप्टेंबरपर्यंत अतिवृष्टी संकट कायम राहण्याची शक्यता आहे। त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे। निष्कर्ष। मराठवाड्यात निसर्गाच्या तांडवाने मोठं संकट ओढवलं आहे। पण अशा काळात खासदार ओमराजेचं धाडस, प्रशासन आणि स्थानिकांचा सहभाग यामुळे अनेकांचे जीव वाचले आहेत। तुमच्या भागात पावसाची परिस्थिती कशी आहे कमेंट करून जरूर कळवा। अशाच माहितीपूर्ण बातम्या वाचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।